नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कोकणातला आपला पहिला दिवस आजच आपण सकाळी आलो आहे कोकणामध्ये, म्हणजे माझ्या फणसगाव बोधवाडीमध्ये। तर आता आम्ही चाललो आहे ना, खरं म्हणजे आज आम्ही निघणार होतो मुंबईला, तर आजचा एक दिवस आम्ही वाढवला आहे। तर आज आम्ही चाललो आहे वैभववाडीच्या सडुऱ्याला, म्हणजे सडुऱ्याला आमचे भाऊजी आहेत, म्हणजे माझी बहीण, सगळे भाऊजींना भेटायला चाललो आहे। म्हणजे आपले आज ते येणार आहेत आणि आज आमच्यासोबतच येऊन उद्या आम्ही त्यांना घेऊन मुंबईला जाणार आहे। तर बघू, आपल्यासोबत आज आराध्या बाई पण असणार आहे, बाबू पण असणार आहे। तर निघूया आपण, निघता बोलूया। सो मंडळी, वाजले आहेत संध्याकाळचे 5:07 आणि आम्ही ते निघतो। तर आम्ही आता निघत आहोत। तर सोबत भाऊ पण आहे, मी पण आहे, आई पण आहे, पप्पा आणि इथे निन्नू। तर असे आम्ही 2, 4, 5 जण निघत आहेत सडुऱ्याला। बघूया आपण सडुऱ्याला, आपल्याला गाव पण बघायला भेटेल। चला निघूया। तो मंडळी 0 किलोमीटर केलेले आहेत, वाजले आहेत 5:09। बघूया आपल्या फणस गावातून सडुरे गाव किती किलोमीटर आहे। मंडळी, चरळ्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। बघू शकता आज मुंबईला जाणारी माणसं पण भरपूर आहेत। सो आता हा समोर जो जातो तो रोड मुंबईला आपण डेली जातो, आपण डेली व्ह्यूअर्स असतील त्यांना माहितीच असेल। हा पुढे जातो रोड तो मुंबईला, आणि आपण आता जाणार आहे राईटला, म्हणजे कोल्हापूर मार्गे। गाडी लागली ओम साई ट्रॅव्हल्स। तर बघा आपण मित्रांनो असा राईट मारून जाणार सरळ, आणि हा रोड जातो कोल्हापूर मार्गाला। आपल्याला कोल्हापूरला जायचं नाही, आपण जाणार वैभववाडीला, वैभववाडीतून रेप मारून सडुरे गावात। चला आपल्याला पुढे भेटू आपण। म्हणजे बघू शकता आपण ना नापणे रोडच्या पुढे आलेलं, आणि इथे ना रोडचे काम चालू आहे, म्हणजे कॉन्क्रिटीकरणचं। म्हणजे आपल्या तरळ ते वैभववाडी रोड सुद्धा सिमेंटचा होणार आहे। रोड इथे एक पट्टा असा झालेला आणि एक पट्ट्याचं काम बाकी आहे। सगळ्या ठिकाणी असे रोडचे काम चालेल। मध्ये मध्ये रोड पण जरा खराब आहे, काय असं पुढे अपडेट असेल तर तुम्हाला सांगेल। आता पुढे येणार आहे रेल्वे फाटक, म्हणजे नापणे स्टेशनपासून जी ट्रेन येते तो आपला म्हणजे कोकण रेल्वे जी आहे तिकडचा हा रेल्वे फाटक आहे। बघू आपल्याला फाटक लागतोय का, नाही लागलं तर बरं होईल, आपल्याला थोडा टाइम वाचेल। लागला आहे, म्हणजे आताच लागलाय, 2 गाड्या पुढे म्हणजे आताच लागलाय। आपली कोकण रेल्वे आता येत असेल, म्हणजे आपल्याला आपल्या कोकण रेल्वेचं पण दर्शन होईल। बघूया, नाही लागलं असं तर आपली तेवढी 15-20 मिनिटं वाचली असती। आता लागलाय फाटक, तर थांबावं लागेल। बघू आपल्या कोकण रेल्वेचं दर्शन। मंडळी बघू शकता बाहेरचा व्ह्यू, पण मे महिन्याचं एंडिंग आहे आणि एकदम बघा, आणि समोर डोंगर पण बघा। आणि 2x वर कर, 2x वर, याच्यापेक्षा झूम होऊ शकत आपला डोंगर पण बघू शकता। एकदम भारी वाटतं व्ह्यू बघायला, असं आपल्याला फक्त आपल्या कोकणातच बघायला भेटणार। सो मंडळी बघू शकतात 5:59 झाले, म्हणजे 6 वाजायला आलेत, आणि किलोमीटर झाले 25.5। म्हणजे आपल्या फणसगावपासून हा रेल्वे फाटक आहे फक्त 25 किलोमीटर, म्हणजे समजा 26 किलोमीटर आहे। आणि आता वाटतं 6ची ट्रेन असेल ती येते आहे। म्हणजे या फाटकचे जे नाव आहे ना, मी आता तिकडे वाचलं तर कोकीसरी आहे, म्हणजे या गावाचं कोकीसरी नाव आहे। जर नाव घ्यायला काय चुकी झाली असेल तर माफ करा। तर या गावात म्हणजे कोकीसरी या गावातच हा फाटक आहे, तिथून आपल्याला रोड गेलाय वैभववाडीला। तर त्याच फाटक जवळ आपण उभं आहे। सो मंडळी, आपली कोकण रेल्वे येत आहे, बघू शकता तुम्हाला कोकण रेल्वेचं दर्शन होत आहे, म्हणजे कोकीसरी या फाटकाजवळ। बघू शकतो आपण। सो मंडळी, अशा तऱ्हेने कोकण रेल्वे आपली गेलेली आहे, आता फाटक उघडणार आहे आणि आपण आपल्या वैभववाडीच्या रोडला जायला सुरुवात करतो। बघा फाटक उघडला, आई फाटक उघडलाय मित्रांनो। आता येणाऱ्या गाड्या पण बघा आणि आता जाणाऱ्या गाड्या पण, एवढं तरी आता गाड्या मेचा सीझन आहे म्हणून आपल्या लालपरी गाड्या आल्या पाहिजेत। आणि लालपरी पण आहे बघा, समोर नाही ते तुळजापूर देवगड जाणार, तुळजापूर जाणार देवगड। बघा फाटक बघा,
गाड्या बघून येत नाही कसं येतोय बघा. डबल कशा लाईनी लावलेली बघा. असं करतं म्हणजे सिंगल लाईनमध्ये कोण राहायला मागत नाही, त्याच्यामुळे आपलं ट्रॅफिक जाम होतं. मंडळी फाटक पार केलेलं आहे आणि आता आपण थोड्याच अंतरावर वैभववाडी आहे. म्हणजे वैभववाडीमध्ये आलोच आपण समजा. असं वैभववाडीत पोहोचल्यावर आपण भेटूया. आता बघा फाटक पार केल्यानंतर आता पुढे एक धोकादायक वळण आहे, सेम आपल्या कशेडी घाटासारखं आहे. सेम बघा वळण आहे, कशेडी घाटासारखंच वळण आहे. इकडे आलो की आम्हाला कशेडी घाटाचीच आठवण येते. तो आता आपण सर्व मिस करत आहोत, कारण की कशेडी बोगद्यामुळे आपण कशेडी घाटावर जात नाही. आपण त्या घाटाला मिस करू. आपल्या चॅनलवर कशेडी घाटाचे भरपूर व्हिडिओ आहेत, एकदा जाऊन तुम्ही चेक करा. वैभववाडीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि वैभववाडीमध्येच प्रवेश करता आपल्याला हे बुद्ध विहार लागतं. पाहू शकता पंपाच्या बाजूला, एकदम पंपाच्या बाजूलाच बघा बुद्ध विहार. आणि छान बनवले असे बुद्ध विहार. आपण ना इथे एकदा नक्की वेळ काढून जाऊया आणि या बुद्ध विहारचा व्हिडिओ जर करता आला ना तर करूया. ॲक्च्युली बुद्ध विहारची व्हिडिओ करायला देत नाही, आपण ट्राय करूच. हा बघा, हा जो जातो लेफ्टला रोड, कुठला राहतो तो घाट? करोळ घाटावर जातो. आणि आता आपण राईट मारून जाणार आहे. म्हणजे आपण आता वैभववाडी चालू आहे, सडोरे राईट मारून जाणार आपण सडोरे गाव. हा आहे वैभववाडीचा एसटी डेपो, बाजारपेठ आणि एसटी डेपो. आपण बाजारपेठेमध्ये थांबलो होतो, थोडंसं खायला घेतलं आणि आता आपण ना इथून मारणार आहे लेफ्ट मारून जाणार आहे सडोऱ्याला. जावे ना आहे. चल म्हणजे बघू शकता बाजारपेठेमध्ये थांबलेलो आपण आणि सगळं काही घेऊन आपण लेफ्ट मारत आहे सडोरे गावात जायला. हे पण बंद भेटते ना मिलिटरी शाळा वाटतं. लेफ्ट जाणार आपण आपल्या आराध्या बाईच्या गावाला. चला तिकडे जाऊन भेटू आता डायरेक्ट. मंडळी आपण सडोऱ्यात पोहोचलेले आहोत आणि पाहू शकता सडोऱ्यात पोहोचल्याच क्षणी आपल्याला बुद्ध विहार दिसलेलं आहे राईट हँड साईडला. बघू शकता कुशीनारा बुद्ध विहार. हे सडोऱ्याचं बुद्ध विहार आहे आणि आपण आता थोड्याच वेळात म्हणजे पोहोचलोच समजा आपल्या बाईच्या म्हणजे आराध्या बाईच्या घरी. कर 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 परत कर. सो फायनली मित्रांनो सडोऱ्याला पोचलेलं आहे आमच्या बाईच्या गावी. तर मागे तुम्ही बघू शकता आमच्या बाईचं घर. सो मित्रांनो बघू आता पुढे काय अपडेट असेल ते तुम्हाला देतोच. चला. सो मंडळी सडोऱ्यातून निघत आहोत सगळ्यांना घेऊन, म्हणजे बाईला वगैरे घेऊन, आणि उद्या आपण सेम असेच निघणार आहोत मुंबईला.